हाय फ्रेंड्स, मी स्नेहल. तर आज आपण बघणार आहोत सुंदर असा डॉल केक आणि त्याचं डेकोरेशन. तर इथे मी काही टिप्स सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्णपणे बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर इथे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. जसं की आता आपल्याला 3 kgचा रेक्टँगल बेस बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याकडे 3 kgचं तर टीन नाही आहे. म्हणून आपण काय करावे, तर इथे आपण 1 kgचं आपल्याकडे स्क्वेअरवाला टीन असेल किंवा हाफ kgचा असेल, तर मी इथे हाफ kgचे 4 बेस बनवून घेतले आणि मग ते जॉईन केले. अशा पद्धतीने इथे प्रॉपर रेक्टँगल शेप झालेला आहे. तसंच इथे मी चारी बाजूने चांगली क्रीम लावून घेत आहे केकला फिनिशिंग करण्यासाठी. फिनिशिंग केकला ही चांगली आली पाहिजे, तेव्हा केक आपला चांगला दिसेल. पण इथे एकदम जास्तही क्रीमचा यूज नाही करायचा आहे. तुम्ही बघू शकाल की मी किती कमी प्रमाणात इथे क्रीम यूज केलेली आहे व पॅलेट नाईफच्या साहाय्याने चांगली क्रीम लावून घेते. आता जर आपल्याकडे एखादा घरी कार्ड वगैरे असेल की आपण जे यूज नाही करत आहे, तर त्याच्याने आपण प्रॉपर फिनिशिंग केकला करून घेऊ शकतो. एक्स्ट्राची क्रीम काढून टाकायची आहे, कारण कस्टमरला कधी जास्त क्रीमही आवडत नाही. तर त्या हिशोबानेच आपल्याला केक बनवायचा आहे, जास्त क्रीम नाही लावायची आहे. तर इथे मी कार्डच्या साहाय्याने केकला चांगला शेप देत आहे, म्हणजेच एक्स्ट्राची क्रीम काढून टाकत आहे. व तुम्ही बघू शकता की इथे आपल्याला केकला चांगले शार्प एजेस आलेले आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारे रेक्टँगल केक आपला रेडी झालेला आहे. तर आता आहे डेकोरेशन करायची. तर त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे बघायचं आहे. कस्टमरला त्यांच्या मुलीचा 3रा बड्डे होता, तर तिच्या ड्रेसच्या हिशोबाने त्यांना केक हवा होता, कलर कॉम्बिनेशन आणि वरती डॉलही हवी होती. तर त्यासाठी मी इथे 5 चमच न्यूट्रल बेस घेतलेला आहे डेकोरेशनसाठी. ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. तसंच त्यामध्ये मी आता व्हिपिंग क्रीमचा यूज करणार आहे, पण व्हिपिंग क्रीम रूम टेम्परेचरवर आणून यूज करायची आहे. तर इथे मी अर्धा पेला व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. ती थोडी थोडी करून मी जेलमध्ये मिक्स करणार आहे. तसेच मी पिंक जेल कलरचे 2 ड्रॉप्सही ह्यामध्ये टाकलेले आहेत व तेही चांगलं फेटून बघणार आहे. पण इथे मला कलरचा थोडा डार्क शेड वाटत होता, म्हणून मी परत थोडीशी राहिलेली ती व्हिपिंग क्रीम ह्याच्यामध्ये ॲड केली. मी इथे पाण्याचा जराही वापर केलेला नाही आहे. आणि तसंच मी परत ह्यामध्ये व्हाईट जेल कलरचे 2 ड्रॉप्स टाकलेले आहेत, कारण की लाईट बेबी पिंक मला हवा होता त्या हिशोबाने. तर इथे प्रॉपर लाईट बेबी पिंक शेड माझा रेडी झालेला आहे. आता आपण हे एका पायपिंग बॅगमध्ये काढून घेणार आहोत व केकवर डिझाईन करून घेणार आहोत. चांगल्या प्रकारे हे जेल केकवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्ही असंच बनवा, खरंच ह्याच्याने खूप सुंदर अशी टेस्ट येते. आपण नुसतं न्यूट्रल ग्लेजही वापरतो, त्यात थोडी व्हिपिंग क्रीमही ॲड केल्यावर टेस्ट खरंच खूप सुंदर टेस्ट लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे माझं जेल हे केकवर चांगल्या प्रकारे स्प्रेड करून झालेलं आहे. तर मी ते पॅलेटच्या नाईफने चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेते. तर इथे मी चांगल्या प्रकारे जेल स्प्रेड करून घेतलेला आहे. साईडनेही आपल्याला चांगलं केकला जेल लावून घ्यायचं आहे. तर हाफ डेकोरेशनच इथे मी जेलचं ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वाटतं हे आपण केकवर लावलं आहे. तर अशा प्रकारे इथे मी चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घेतलेलं आहे. आता बाजूचं सर्व क्लीन करून घ्यायचं आहे आणि मी तसेच पिंक जेलचे ड्रॉप्स केकच्या बाजूने सोडणार आहे. खूप छान वाटतं बघायलाही. जे जेल होतं त्याचेच ड्रॉप्स मी इथे सोडलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन वाटते. खूप सुंदर लुक येत आहे केकला. तर आता ह्याची अजून एक प्रोसेस बाकी आहे. तर इथे आपल्याला मी हाफ kgची डॉल बनवलेली आहे, ती इथे ठेवायची आहे. तर ती मी बेसवर ठेवून घेतलेली आहे. आता आपण डॉलला डिझाईन करूया. मी व्हाईट क्रीमचा यूज केला आहे डॉलला फ्रॉक बनवण्यासाठी. तर तेही आपलं रेडी झालेलं आहे. तर आता आपण डॉल केकच्या बरोबर मधोमध लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. तर इथे केकवर डॉल लावून झालेली आहे. तर आता आपल्याला डिझाईन करायची आहे. त्यासाठी मी इथे रोज पेटल्स बनवायची नोझल असते तिचा यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर सुंदर अशी त्याच्याने आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे.
फ्रिल काढायची आहे, म्हणून आपण रोज पेटलचा यूज केलेला आहे. तर मी लाईट पिंक शेडमध्येच रोज पेटलची डिझाईन काढलेली आहे. असंच पूर्ण केकला मी डिझाईन करून घेणार आहे. बघा मी कशी नोझल फिरवते, त्या हिशोबाने आपल्याला डिझाईन करायची आहे. तर इथे आपली डॉल रेडी झालेली आहे. तर आता मला त्यावर डेकोरेशन करायचं आहे. त्यासाठी मी फॉन्डंटपासून फ्लॉवर बनवलेले आहेत व ते आता मी त्या डॉलच्या फ्रॉकवर लावत आहे. तसेच साईडलाही मी फॉन्डंट फ्लॉवरचा यूज करणार आहे. तुम्हाला फायनल लुक तर दिसेलच केकचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे फ्लॉवर मी केकवर लावलेले आहेत. त्यामुळे केकलाही खूप सुंदर असं लुक आलेला आहे. आपला केक रेडी झालेला आहे. जर तुम्हाला माझी केकची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.